नमस्कार, मी सुप्रिया. तर आज आपण बघणार आहोत ओल्या पावट्याची म्हणजे मोड आलेले पावट्याची भाजी. इथे मी त्यासाठी कांदा, टोमॅटो, बटाटा आणि शेवग्याच्या छोट्या छोट्या शेंगा कापून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तेल टाकले 2 पळी. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून त्याच्यामध्ये नंतर कांदा छान असा परतवून घेतला. नमस्कार, मी सुप्रिया. तर आज आपण बघणार आहोत सुके पावटे असतात ना, ते रात्रभर भिजत ठेवून त्याला मोड आणून घेतले आणि ते छान असे सोलून पण घेतले. त्याची भाजी बघणार आहोत आपण. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, बटाटा, शेवग्याची शेंग आणि आलं लसूण पेस्ट पण घेतली. ते इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकले आणि जिरे टाकल्यानंतर कांदा छान असा लाल होईपर्यंत भाजून घेतला आणि कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला आणि टोमॅटो ॲड करून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि टोमॅटो थोडा शिजत आल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपण जे पावटे सोललेले होते ना, मोड आलेले, ते टाकले आणि ते छान असे भाजून घ्यायचे. म्हणजे त्याचा जो उग्रस वास असतो ना, तो निघून जातो. आणि ते भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोल्हापुरी लाल तिखट 4 चमचे टाकले, थोडीशी हळद आणि हे असं छान असं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आणि पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपले शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा टाकून मिक्स करून पुन्हा एकदा घेतलं आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये फायनली कोथिंबीर